तर नमस्कार मंडळी, आजच्या परघडीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत दोन नवीन चेहरे जोडले गेलेले आहेत. त्यातला एक चेहरा थोडासा जुनाच आहे आपल्यासाठी, पण आज आपण एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतो. सब्जेक्ट्स कसे आहेत की आपण एक चीट्स काढल्या तिथे. त्या चीट्समध्ये विविध टॉपिक्स आहेत, त्यावर आपण विविध सरणींनी विचार करणार आहोत. तर हे 4 विचारांचे संगम आपल्याला पाहायला मिळतील. तर चालू करूया आजचा परघडीचा व्हिडिओ. तर पुढची चिठ्ठी काढ. पुढची चिठ्ठी एकाच टॉपिकला किती दळून घेऊ शकतो? खूप आहे, दिवस खूप आहे, तसं दिवस जाईल. अनएम्प्लॉयमेंट. काय अनएम्प्लॉयमेंट. तर अनएम्प्लॉयमेंट जर म्हणलं, आता मी 20 वर्षाचा आहे, ठीक आहे, कृष्णा असेल 22-23 काय वगैरे वगैरे. म्हणजे तर अनएम्प्लॉयमेंटचं असं आहे की आज ते तर आहे, एज्युकेशन सिस्टम अशी आहे की नोकरीची काही गॅरंटी नसते, किंवा भेटली तरी चांगली भेटेल याची काही गॅरंटी नसते. आणि खूप वेळा असं असतं की पोरांना ते जॉब करायची इच्छाच नसते, की मला काही काम बिम करायचंच नाही. तर हे जे अनएम्प्लॉयमेंट, ह्यावर मला असं वाटतं की जॉबची कमी आपण म्हणू शकतो, की सिस्टमॅटिकली एक देशात जॉब्स नाही आहेत वगैरे वगैरे म्हणू शकतो, राईट. पण त्यात मला हे पण वाटतं की इन द एंड जॉबची कमी आहे का जॉबसाठी जे स्किल्स लागतात, टॅलेंट लागतं, त्याची कमी आहे. तर मी ईशाला असं विचारतो की तुला काय वाटतं की जॉबची कमी आहे की स्किल्सची कमी आहे? स्किल्सची कमी आहे असं मला वाटतं. कारण खूप ठिकाणी असं आहे की त्यांना असा माणूस हवाय, असा एम्प्लॉय हवाय, पण त्या चौकटीत बसणारा एम्प्लॉय मिळत नाही. असंही म्हणू शकतो आपण की जॉबची पण कमी असंही म्हणू शकतो. पण त्या दोन्ही गोष्टी जवळजवळ येतच नाही आहेत. ज्याला जॉब पाहिजे त्याला जॉब मिळत नाही, आणि ज्याला एम्प्लॉय पाहिजे त्याला एम्प्लॉय मिळत नाही. आपण हे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. जॉबची पण कमी आहे असं म्हणू शकतो. आणि जिथं आता समजा एक माणूस आहे ज्याला सगळं येतंय, सगळ्या गोष्टी आहेत, सगळं म्हणजे हुशार येतो खूप, पण त्याला तो त्या जॉबपर्यंत पोचतच नाही, त्याला ती माहितीच मिळत नाही तिथली. असंही होतंय. खूप लोक असे आहेत की शिकून बसलेत, सगळं करून बसलेत, पण त्यांना ते काय म्हणतात त्याला अप्लाय करावं कुठं हेच कळत नाही. एक टिपिकल हे ठरलेलं एक साचा बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10thला एवढेच मार्क पाहिजे, 12thला एवढेच मार्क पाहिजेत, आणि तुम्ही तुमचा ग्रेड और CGPA 6च्या पुढेच पाहिजे. असा जो टिपिकल साचा आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही स्किल्स बघू शकत नाहीत. तुम्ही एक रटाळ झालेला एक सिलेबस असतो, त्याच्यावरच शिकवलेला कितीतरी जुना सिलेबस, तेच आउटडेटेड सिलेबस, त्याच्यात ते शिकून तुम्ही कसे तरी मार्क आणता, त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुम्हाला स्किल, आणि ज्याला मार्क्स कमी असतात का मोस्टली त्यानं स्किल्सकडे लक्ष देतं की मला हे स्किल्स पाहिजे, ते स्किल्स पाहिजे, आणि त्या स्किल्स सिलेबसमध्येच नसतात. सो त्याचे मार्क्स कमी होतात, आणि त्या मार्क्समुळे मग फुल इफेक्ट पडतो त्याच्या जॉबवर. त्याला जॉबमध्ये एंट्रीज देत नाहीत, आणि एंट्री जर भेटली नाही तर ते स्किल कुठे शो करणार आहे? एक सो कॉल्ड त्यांचा जो टिपिकल साच आहे की मला एवढे मार्क पाहिजेत, एवढं हे पाहिजे आणि ते पाहिजे, ते जर नसेल, ठीक आहे जाऊ दे, तुमचे 10वीला कमी मार्क आलेत, 12वीला चांगले, तुमचं इंजिनिअरिंग चांगलं झालं, तरी सुद्धा तुम्हाला एंट्री दिल्या जात नाही, कारण की तुम्ही त्या एका पर्टिक्युलर साच्यात बसत नाही, आणि त्यामुळे तुमच्या स्किल शोच होत नाहीत. जर तुम्हाला शो करायला एक प्लॅटफॉर्मच भेटत नाहीये तर तुम्ही काय करणार स्किलचं किंवा एज्युकेशनचं? त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट वाढली की ज्यांना येतं त्यांना कोणी घेत नाहीत, ज्यांचं जे त्या टिपिकल साच्यात बसतात त्यांना अपडेटेड स्किल्स येत नसतात. ह्या गोष्टीमुळे मग एकतर अनएम्प्लॉयमेंट वाढली तर आहे, आणि जागा पण कमी आहेत. कसं झालं माहिती आहे का, आता एक विद्यार्थी किंवा एक माणूस कॉपी करून 90च्या पुढे मार्क घेतोय, पण त्याच जागेवर एक खूप हुशार विद्यार्थी, एक खूप हुशार माणूस अभ्यास करून कॉपी वगैरे न करता 85 पर्यंत जातोय. मग ते 5 मार्क मध्ये लोक हे करतात, कॉम्पिटिशन आहे की कुठेही आपल्याला समजा जॉब वगैरे हे जसं म्हणली तसं विचार करतात की बाबा एखाद्या माणसाकडे स्किल्स आहेत पण त्यांनी मार्क कमी घेतलेत, अरे हे कॉपी करून वगैरे 5 मार्क जास्त पडलेत त्याला, पण खरं टॅलेंट कोणाकडे हे बघतच नाही आज कुणी इंटरव्ह्यूमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ही जसं म्हणली तसं इंजिनिअरिंगमध्ये 4-5 वर्ष जे शिकवत आहेत ते जॉबमध्ये कुठंच कामाला येत नाही. हे मी खूप जणांकडून ऐकले
म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला जे शिकवलंय वगैरे, तर ते तुम्ही जेव्हा जॉबला लागता ना, जेव्हा तुम्हाला जॉब लागतो तेव्हा तिथं खूप कमी म्हणजे कामाला येते. ते पुस्तकातलं काहीच तिथं नसतं ऍक्च्युअल मध्ये. तुम्ही त्याच्यासाठी मग थोडं एज्युकेशन सिस्टीमवर वर्क जर केलं, तुम्ही स्किल बेस्ड एज्युकेशन ठेवलं, तर मे बी अनएम्प्लॉयमेंट कमी होईल किंवा तुम्हाला पाहिजे तसे एम्प्लॉय भेटतील, स्किल्ड एम्प्लॉय भेटतील. आणि त्याच्यामुळे हे म्हणजे कामावरून काढून टाकणं, जॉब सोडणं, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यात. एक काय म्हणतात दुर्दैव अवस्था झाली एम्प्लॉई जे आहेत ते. मला काय वाटतंय फक्त हे सूट बूट घालून मजुरीच करायलेत. आपल्या इथल्या 500 रुपयाच्या मजुरात आणि त्यांना जर 500 रुपयापेक्षा कमी हजेरी बसते. हो. तिथं फक्त त्यांचं राहणीमान उंचावलंय, Yes. त्यांची बघायला झालं तर कमी आहे. हो. एक वाईट गोष्ट काय वाटते की जर मी शिकतोय, एखादी डिग्री घेतोय, मला पुढे चालून माहित नाही की ह्या डिग्रीचा काय उपयोग आहे का नाही. म्हणजे एक डिग्रीची व्हॅल्यू कमी झाली व्हॅल्यू कमी झाली. आणि ही कोणाची जबाबदारी? युथला एम्प्लॉयमेंट देणं सरकारची जबाबदारी. बरोबर. मग त्यासाठी योजना काढणं किंवा कॉम्प्लिकेटेड आहे. काय होतं की जर समजा एखादा खूपच टॅलेंटेड आहे, त्याला कळतंय की इथं भारतात आपल्याला व्हॅल्यू नाहीये, ती जाते जर्मनीला, ती जाते US ला. त्याला कळतंय की इथे आपल्याला आपल्या स्किल्स नुसार पेमेंट देणारच नाहीत, इथं ह्यांचं वेगळंच राजकारण चालू आहे, त्या बॉसची चाटावं लागतं त्याशिवाय काय देत नाहीत ते आपल्याला. तिथे आपल्याला त्या हाय रप्सच्या खाली झुकावं लागतं, तेव्हा आपल्याला काही गोष्टी भेटतात. मग असं असल्यास कोण थांबणार आहे? टॅलेंटेड पर्सन. टॅलेंट कोण बघायला? समजा आता जरी मला एखाद्या चांगल्या पोझिशनला नोकरी पाहिजे, मला 30-40 लाख भरावे लागतात माझ्या खिशातून. हो. आणि मग तेव्हा एक आशा असते की भेटून जाईल जॉब. बरोबर. पण ते जर तू पुण्यात पण IT कडे जाण्याचा प्रयत्न केलास तर तुझा काय अनुभव होता तिकडचा? ते उभाही करत नाहीत. हा, एकतर तुम्ही Tier 3च्या कॉलेजमध्ये असताल ना, म्हणजे त्याच्या खालच्या कॉलेजमध्ये असताल ना, ते तुम्हाला उभंही करत नाहीत. एकदा तुमचं कॉलेजचं नाव विचारतात, तुमचे 10वीचे मार्क्स विचारतात, दॅट्स ते खूप एक टिपिकल ते हे साचा बनवून ठेवला आहे, त्याच्याशिवाय नाही. आणि सगळ्यात मेन, जर तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची, गव्हर्नमेंट करायचं ना, तर तुम्हाला तुम्ही ते कास्टमध्ये येते सगळ्यात मेन. मग तुम्ही कितीही एक मार्काच्या ह्याच्याने आपलं झालं ना, आपल्या मैत्रिणीचं झालं नाही, जस्ट इमॅजिन ना, सेम मार्क्स आहेत, तिचं झालंय, तिला भेटलं गव्हर्नमेंट जॉब पण मला भेटला नाही. ते एक टाईप ऑफ तुम्ही डिप्रेशनमध्ये टाकतात एका स्टुडंटला. आणि ते मग ते जर खचून गेला, काही झालं तर मग त्याचा कोण जिम्मेदार आहे? कोणीच नाही. सरकार तर बिलकुल घेत नाही. बरं ह्याचं बघ ना किती दुष्परिणाम होतात. आता हे जे फुकट बसलेले पोर आहेत ते दुसऱ्या कुटाणात अडकतात, ते करतात, व्यसन करतात, ते पोरींना छेडतात, त्यांच्या आता खाली दिमाग शैतान का घर. हे सगळं एक ह्या सायकल गोष्टी आहे खूप ज्याच्यामध्ये वाढल्यात. घाण तयार झाली. म्हणजे म्हणतात ना की चांगला जॉब लागला म्हणजेच मी खूप सक्सेसफुल माणूस आहे. तर ह्या चौकटीत मला असं वाटतं की इथून पुढे तरी लोकांनी ते समजायला पाहिजे लोकांना की मी ठीक आहे, तुम्ही शिकलायत सगळे, तुम्ही खूप हुशार आहेत, तुम्हाला जर एका जॉबमुळे तुमची जर लायकी ठरत असेल की काय थोड्याफार पेमेंटच्या जॉबनी तुमची लायकी ठरत असेल, तर मग ते चुकीची गोष्ट आहे. तुम्ही असं म्हणजे नाही केलं पाहिजे. आपण म्हणजे असतं ना की बाबा मी या 50,000 पगाराची जॉब केली तर मग खूप मी चांगला माणूस आहे, खूप उंचवर जाणारा माणूस आहे, असं नाही आहे. एखादा आंबेजोगाई, आता आपण ज्या गावात राहतोय त्या गावामध्ये सुद्धा खूप लोक असे आहेत की जे जॉब न करता पण खूप पैसे कमवतात. असं नाही आहे की बाबा, आणि हे खूप वाढले, बेरोजगारी जे म्हणायला लागलेत ना ते खूप वाढले की लोक हायर कसं करता तुम्ही? ही जसं म्हणली तसं साच्यामध्येच बसला तरच त्याला घेताय, मग त्याच्यानंतर तो माणूस कसाही वागू, म्हणजे त्यांनी हुशार नसला तरी चालते, त्यांनी फक्त इंटरव्ह्यू पुरतीच तयारी करून आलाय आणि त्याला तुम्ही हायर केलं, त्याच्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही कंपनीला. बरं किती वाईट गोष्ट आहे बघ ना. आता इतकी मोठी प्रॉब्लेम आहे जी प्रत्येक युथ फेस करते. मला पण भीती असते की मी आता पुढे जाऊन काय करणार, काय ऑप्शन नाही की मला एक सिक्युअर जॉब भेटेल, जे की बेसिक नीड्स आहेत. येस, बेसिक. आणि आपलं काय चालू आहे? सरकारचं धर्माचं राजकारण चालू आहे. ते पाकिस्तानचं काय बुर्ज खलिफा उडवला, काय करते मीडिया? म्हणजे काहीतरी सिरियसनेस नावाचा प्रकार असतो का? आणि जेव्हा आपण भारताला एक युवकांचा देश म्हणतो आणि जिथं युवकांवरच लक्ष नाही, त्यावेळेस आपण त्या देशाचा विनाशच आहे. मग हे काय मेजर प्रॉब्लेम आहे. आपण नेक्स्ट टॉपिक वर जाऊया. तेजल, हा थांबा, नेक्स्ट चिठ्ठी काढण्या अगोदर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण हे 5 पार्ट्स मध्ये अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका. आम्ही अशाच विविध विषयावर रोजच्या कशी चर्चा करणार आहोत, म्हणून ट्यून राहा. तेवढंच. धन्यवाद.